स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? शुभम, माईक बंद हो कर. हो सगळ्यांनी आपले माईक बंद ठेवायचे आहेत हं? स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? हो मॅम दिसतंय. आपण युनिट नंबर 2 अभ्यासायचं आहे आता आपल्याला. युनिट नंबर 2 आहे इसेन्शियल सर्व्हिसेस इन एज्युकेशनल गायडन्स प्रोग्राम. म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन प्रक्रियेमधील किंवा कार्यक्रमामधील आवश्यक त्या सेवा. आपला हा सेवेचा कार्यक्रम आहे, आपण सेवा प्रदान करणार आहे. मग यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा आपल्याला पुरवायच्या आहेत त्याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत. त्यातला पहिली सेवा आहे किंवा पहिला उपघटक आहे टाइप्स ऑफ गायडन्स सर्व्हिसेस. या मार्गदर्शन सेवांचे प्रकार नेमके कोणते कोणते आहेत त्याचा आपण इथे विचार करणार आहे. त्यातली पहिली सेवा आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन उद्बोधन. उद्बोधन म्हणजेच काय? आपण जे काही ज्ञान घेतो ते ज्ञान बहुतेक वेळेला ते जुनं होतं आणि नवनवीन ज्ञानाचा उगम होत असतो. या नवनवीन ज्ञानाचं आपण आपलं ज्ञान अपडेट करावं, नवनवीन ज्ञानाशी आपला संपर्क यावा किंवा ते ज्ञान आपण आत्मसात करावं यासाठी म्हणून उद्बोधन कार्यक्रम घेतले जातात. त्यानंतर इन्फॉर्मेशन, माहिती प्रक्रिया. आपलं झालंय का युनिट नाही ना? नाही. हम्म. माहिती, आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण आपलं ज्ञान अपडेट करू शकत नाही किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर आपण पाडू शकत नाही. आपण परिसरातून माहिती घेतो, आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांच्याकडून माहिती घेतो, आपल्या शिक्षकांकडून माहिती घेतो किंवा वेगवेगळे सामाजिक जे काही परिसर आहे त्या परिसरातून माहिती घेतो किंवा आजकाल आपण मीडियामधून, सोशल मीडियावरून आपण माहिती घेत असतो. मग ही अशी माहिती. त्याचबरोबर काउन्सिलिंग. काउन्सिलिंग आपण शिकलोय. समुपदेशन. हे समुपदेशन म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याचा विचार या एज्युकेशनल गायडन्स प्रोग्राम मध्ये केला जात असतो. पुढची सेवा आहे प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजेच काय? स्थापना. स्थापना म्हणजे पण ह्या योग्य व्यक्तीची तो पण ह्या योग्य व्यक्तीची योग्य स्थळी नेमणूक करणे किंवा योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे म्हणजे प्लेसमेंट. या अर्थाने प्लेसमेंट ही एक सेवा आहे, स्थापना. त्यानंतर आपण त्या व्यक्तीची स्थापना केल्यानंतर ती व्यक्ती त्या कामामध्ये सुखी आहे की नाही, आनंदी आहे की नाही यासाठी म्हणून फॉलोअप घेतला जात असतो किंवा त्याला अनुधावन किंवा त्याला पाठपुरावा असं म्हटलं जात असतं. आणि दुसरा आहे रिसर्च अँड इव्हॅल्युएशन. संशोधन आणि मूल्यमापन या सगळ्या सेवांचा या सर्व्हिसेसमध्ये किंवा सेवांमध्ये समावेश होतो. दुसरा घटक आहे स्कूल गायडन्स कमिटी. शालेय मार्गदर्शन समिती. प्रत्येक शाळेमध्ये त्या शाळेची व्यवस्था व्यवस्थित राहावी, शाळेमधल्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या असतील तर त्या सोडवाव्यात किंवा विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, निकोप विकास व्हावा यासाठी म्हणून शालेय समिती असते आणि ही शालेय समिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असते. मग या शालेय समितीची रचना नेमकी कशी आहे, तिचे एकंदरीतच तिच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तींची भूमिका नेमकी काय असते किंवा त्या व्यक्तींचं कार्य नेमकं काय असतं, म्हणजे एकंदरीत या शालेय समितीचं कार्य आणि तिची रचना, तिची भूमिका या संदर्भामध्ये आपण इथे माहिती घेणार आहोत. तिसरा उपघटक आहे प्लेस ऑफ गायडन्स इन स्कूल करिक्युलम. शालेय अभ्यासक्रमामध्ये या मार्गदर्शनाची नेमकी काय भूमिका आहे किंवा शालेय अभ्यासक्रम निर्मिती करताना मार्गदर्शन आपल्याला कसं उपयोगी पडतं याचा विचार आपण करणार आहोत. त्याचबरोबर रोल ऑफ प्रिन्सिपल अँड टीचर्स इन स्कूल गायडन्स प्रोग्राम. शाळेचे जे काही मुख्याध्यापक आहे किंवा जे प्रिन्सिपल आहेत, प्राचार्य आहेत, ते आणि शाळेतले शिक्षक काउन्सिलर असतील किंवा समुपदेशक असतील, मार्गदर्शक असतील किंवा शिक्षक असतील, सामान्य शिक्षक असतील, या सगळ्यांची या मार्गदर्शन सेवेमध्ये नेमकी भूमिका काय, या सगळ्यांचे कार्य नेमके काय आहे याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत. असं एकदम सुटसुटीत आणि अतिशय छोटासा असा हा घटक, खूप सोपा आहे, त्याचा विचार आपण करणार आहोत पुढे. आता पहिला आपण उपघटक शिकतो आहे आता की टाइप्स ऑफ गायडन्स सर्व्हिसेस. या मार्गदर्शन सेवेचे प्रकार. मार्गदर्शन सेवेचे प्रकार मी मगाशीच सांगितलं की या इतक्या सेवा आपल्याला पुरवायचे आहेत. आपल्याला उद्बोधन करायचं आहे, माहिती पुरवायची आहे, समुपदेशन करायचे आहे, स्थापना सेवा आपल्याला पुरवायची आहे, त्याचबरोबर अनुधावन किंवा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे आणि संशोधन व मूल्यमापन सुद्धा आपल्याला करायचं आहे. मग या सगळ्या सेवांचा
नेमका एकमेकांशी कसा संबंध आहे किंवा त्या एकमेकांवर कशा आधारित आहेत? बरं, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. हा, ओके. या मार्गदर्शन सेवा एकमेकांशी कशा संबंधित आहे किंवा त्यांचा आपल्या जीवनामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये नेमका काय प्रभाव पडतो किंवा विद्यार्थ्यांना आपल्याला या सेवांची काय आवश्यकता आहे याचा विचार आपण एकेकाने करणार आहोत. पहिली सेवा आपली उद्बोधन. उद्बोधन विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिभेद लक्षात घेऊन आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. आपण बऱ्याच वेळेला आपण मानसशास्त्रातही शिकलो आहे, मार्गदर्शन आणि समुपदेशनामध्येही शिकलो आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. एकाच वर्गामध्ये शिकणारे, एकाच वयोगटाचे विद्यार्थी असले, एकच अभ्यासक्रम पूर्ण करत असले तरी सुद्धा प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत, प्रत्येकाची अभिरुची वेगळी आहे, प्रत्येकाची कार्य करण्याची शैली वेगळी आहे, प्रत्येकाच्या अंगी असलेले गुण वैशिष्ट्ये वेगळे आहेत किंवा कौशल्य वेगवेगळी आहेत. मग या सगळ्या क्षमता, त्याच्यामध्ये असलेले गुण वैशिष्ट्ये किंवा एकंदरीतच व्यक्ती व्यक्तींमधले भेद लक्षात घेऊन त्यांना उद्बोधन केले जात असते. उद्बोधन म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला जात असतो, वेगवेगळे उपक्रम आयोजित करून. काही वेळेला तज्ञांची व्याख्यानं आयोजित केली जातात, काही वेळेला एखादी छोटीशी फिल्म असेल ती दाखवली जाते, शॉर्ट फिल्म, किंवा एखाद्या वेळेला कार्यशाळेचं आयोजन केलं जातं किंवा काही वेळेला अनुभवी व्यक्तींचा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं उद्बोधन करण्याचं काम शाळेने करावयाचं असतं. मग या उद्बोधनाची गरज किंवा आवश्यकता नेमकी काय आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. या उद्बोधनाची नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेविषयी माहिती देण्यावी. शाळेचा इतिहास नेमका काय आहे, शाळेच्या परंपरा नेमक्या काय आहेत, हे विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायचंय. ज्या वेळेला विद्यार्थी नवीन प्रवेशित होतो शाळेमध्ये, त्याला शाळेची माहिती नसते. शाळेची भूमिका नेमकी काय किंवा शाळेचा इतिहास नेमका काय, शाळेची स्थापना कशी झाली, तिचा उद्देश नेमका काय आहे किंवा ह्या एकंदरीत संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, तिचं सामाजिक ठेवण काय आहे नेमकी किंवा तिचा सामाजिक आधार नेमका काय आहे, या सगळ्यांची माहिती आपण विद्यार्थ्यांना करून द्यावयाची असते. बघा, ज्या वेळेला तुम्ही बीएडला प्रवेशित झालात त्यावेळेला तुम्हाला पण आपण एक अभिभाषणाचा कार्यक्रम घेतला होता. आपल्या महाविद्यालयाची परंपरा, संस्थेची परंपरा नेमकी काय किंवा संस्थेचा इतिहास आपल्याला माहिती करून देण्यात आला होता. तसा प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना, नवीन प्रवेशित जे विद्यार्थी आहे त्याला शाळेची घटना असेल, नीती नियम असेल, एकंदरीत शाळेची रूढी परंपरा असेल, ही सगळी माहिती, त्या शाळेची शिस्त असेल, ही सगळी माहिती करून देण्यासाठी या उद्बोधन कार्यक्रमाची आपल्याला गरज किंवा आवश्यकता आहे. पुढचं, नवीन वातावरणाशी त्याला समायोजन साधता यावं. तो शाळेमध्ये आलेला असतो, घराचं वातावरण त्याच्यासाठी, घरामध्ये तो दादा असतो किंवा ती दीदी असते, पण शाळेमध्ये मात्र इतरांपैकी तो एक असतो. शाळेतलं वातावरण त्याच्यासाठी नवीन असतं. मग या नवीन वातावरणामध्ये तो समरस व्हावा, त्या नवीन वातावरणाला त्याने आपलंसं करावं, त्या नवीन वातावरणाशी जुळवून घेतलं तर त्याचा अभ्यास चांगला होईल, तर तो शाळेशी एकरूप होऊ शकेल. यासाठी म्हणून त्याला समायोजन साधण्यासाठी किंवा त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी आपण त्याला मदत करायची आहे. यासाठी म्हणून आपल्याला उद्बोधन सेवेची आवश्यकता आहे. पुढचा आहे शैक्षणिक यशासाठी विद्यार्थ्याला सहाय्य करणे. तुमचा विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित झाला, त्याला तुम्ही शाळेचा इतिहास सांगितला, शाळेची नेमकी भूमिका किंवा उद्दिष्ट सांगितलीत. मग शाळेचे उद्दिष्ट, भूमिका हे सगळं लक्षात घेतल्यानंतर त्याने अभ्यासक्रमही निवडलेला आहे. त्या अभ्यासक्रम निवडल्यानंतर त्याला त्यामध्ये यश संपादन करायचं आहे. मग हे यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्याला आपल्याला सहाय्य करायचं आहे. हे सहाय्य करायचं म्हणजे त्याला वेगवेगळ्या विषयांचं आपल्याला ज्ञान करून द्यायचं आहे, माहिती करून द्यायची आहे. त्याला वेगवेगळे प्रयोग त्याच्याकडून करून घ्यायचे किंवा विज्ञानाची माहिती त्याला करून द्यायची आहे. एकंदरीतच त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला त्याला मदत करायची आहे. आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी जर त्याचं वारंवार आपण उद्बोधन केलं तर विविध विषयांची माहिती त्याला मिळेल, विविध विषयांचं ज्ञान, प्रगल्भ ज्ञान त्याला होऊ शकेल आणि या अर्थाने तो आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये यश संपादन करू शकेल. यासाठी म्हणून उद्बोधन सेवेची गरज किंवा आवश्यकता. पुढचं, आपल्याला सामाजिक समायोजन आणि कर्तव्याची माहिती विद्यार्थ्याला करून द्यायची. आपण वारंवार म्हणतो की आपण समाजाचा एक घटक आहोत. समाजाने आपल्याला मोठं केलेलं आहे. ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, ज्या समाजाने आपला विकास केला, त्या समाजाचं आपण देणं लागतो.
त्या समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं. त्या समाजाचं ऋण आपल्यावरती असतं. ते ऋण फेडण्यासाठी शिक्षण घेऊन एक चांगला नागरिक म्हणून समाजामध्ये आपला विद्यार्थी वावरला पाहिजे. त्याने शाळेमधून जे काही ज्ञान घेतलेलं आहे, जी कौशल्य संपादन केलेली आहे, ती कौशल्ये समाजाच्या विकासासाठी त्याला उपयोगात आणता आली पाहिजे. स्वतःचा विकास करायचा, त्याबरोबर समाजाचाही विकास त्याला करता आला पाहिजे. फक्त स्वतःचा विकास करून भागणार नाही, तर आपण समाजाचा घटक आहोत. आपला विकास झाला तर समाजाचा विकास होईल, ही जाणीव विद्यार्थ्यामध्ये आधी निर्माण करणं आणि सामाजिक समायोजन साधण्यासाठी त्याला मदत करायची. समाजाच्या रूढी परंपरा आहे, समाजाचे नीती नियम आहे, त्याला अनुसरून आपलं वर्तन झालं पाहिजे. त्या नीती नियमांना अनुसरून आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आपण एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य नेमकी काय, आपले हक्क आपल्याला माहिती असतात, पण त्याचबरोबर आपली कर्तव्य आपल्याला माहिती असली पाहिजेत. ती कर्तव्य आपण विद्यार्थ्यांना या उद्बोधनाच्या माध्यमातून माहिती करून देणार आहोत. एकंदरीतच समाजामध्ये उत्तम नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी, त्याला सामाजिक समायोजन साधण्यासाठी या उद्बोधनाची गरज पडणार आहे, किंवा या उद्बोधनाच्या माध्यमातून त्याला समाजामध्ये समायोजन साधण्यासाठी सोयीचं जाणार आहे. तो सहज गतीने समाजामध्ये समरस होण्यासाठी सिद्ध होणार आहे. या अर्थाने आपल्याला या उद्बोधन सेवेची आवश्यकता आहे. आधी नोकरीला पुढचं आपल्याला सांगता येईल, की नोकरीला लागण्यापूर्वी रोजगाराची माहिती आहे, रोजगाराचं त्या व्यवसायासाठी प्रशिक्षण आहे. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्याला उद्बोधनामधून केली जात असते. पण शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हा रोजगारासाठी धडपडत असतो किंवा झगडत असतो. मग रोजगार त्याच्या पोटापाण्याचं त्याला पाहावं लागतं. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण स्वावलंबी व्हावं, आत्मनिर्भर व्हावं, एकंदरीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे की नाही, याच्या संदर्भामध्ये तो पडताळणी करत असतो आणि म्हणून तो रोजगाराच्या शोधात असतो. ही रोजगाराची माहिती आपण त्याला करून देऊ शकतो ते उद्बोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून. मग उद्बोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला आवश्यक असणारे किंवा त्याच्या अभिरुचीनुसार, अभिक्षमतेनुसार, त्याच्या ज्ञानानुसार त्याच्यासाठी कोणते कोणते रोजगार उपलब्ध आहेत, या रोजगाराची माहिती आपण त्याला करून द्यायची. ते रोजगार एकदा त्याने निवडल्यानंतर त्या रोजगारामध्ये त्याला स्थापन होण्यासाठी किंवा त्याला यशस्वी होण्यासाठी, त्याला त्याच्यामध्ये आपलं उच्च स्थान निर्माण करण्यासाठी किंवा आपलं विशिष्ट असं स्थान निर्माण करण्यासाठी त्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही प्रशिक्षण आहेत का, ती प्रशिक्षणं कुठे चालतात, कोणत्या केंद्राच्या माध्यमातून ती होतात, त्याच्यासाठी त्याला नेमकं काय भूमिका त्याची असणार आहे किंवा त्याला काय कार्य करावं लागणार आहे, फॉर्म भरावा लागणार आहे, तो ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे, नेमकं कोणत्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी आहे की नेमकं ते प्रत्येक खेड्याच्या ठिकाणी पण ते व्यवसाय प्रशिक्षण दिलं जात आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे, ते या उद्बोधन कार्याच्या माध्यमातून. म्हणून उद्बोधन सेवा ही अत्यंत महत्वाची अशी आहे. एकदा त्याने रोजगार निवडला की त्या नोकरीला लागल्यानंतर त्याला नवनवीन ज्ञान प्राप्त करायचं असतं बघा. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यवसायामध्ये पदार्पण करतो, नवीन व्यवसाय असतो, त्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत, ते व्यवसायासाठी लागणारे कोणकोणते भांडवल आहे, ते भांडवलाची आमकी नेमकी उभारणी कशी करावी, जर तो व्यवसाय करत असेल तर कोणत्या बँकेकडून आपल्याला कर्ज मिळू शकेल, कर्ज मिळत असेल तर त्यावरती आपल्याला सबसिडी काही मिळेल का, आपल्याला काही विशेष सवलत मिळेल का, या सगळ्या संदर्भातली माहिती उद्बोधन कार्यक्रमामधून केली जात असते. जर तो नोकरीला लागला असेल, जर तो एखाद्या ठिकाणी सेवा देत असेल, तर त्या नोकरीच्या ठिकाणी, त्याच्या कामाच्या ठिकाणी, त्याच्या कामामध्ये अतिशय उत्कृष्ट असं त्याने काम करावं, त्याने उत्कृष्टता संपादन करावी, यासाठी म्हणून त्याला नवनवीन ज्ञान घेण्यासाठी त्याचं उद्बोधन केलं जात असतं. त्या व्यवसायाला आवश्यक असणारं, त्याच्या नोकरीमध्ये आवश्यक असणारं काही कौशल्य असतील, त्या कौशल्याची त्याला जाणीव करून दिली जाते, ते कौशल्य त्याचे वृद्धिंगत केले जात असतात. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या व्यवसायामध्ये यश संपादन करण्यासाठी होत असतो आणि म्हणून या सगळ्या गरजा भागवण्यासाठी, म्हणजे शाळेमध्ये प्रवेशित झाल्यापासून तर त्याला नोकरी लागेपर्यंत, त्या नोकरीमध्ये तो स्थिर स्थावर होईपर्यंत, आणि फक्त स्थिर स्थावरच नाही तर अधिकाधिक उच्च पदस्थ त्याने व्हावं, अधिकाधिक उच्च पदावरती त्याने जावं, त्याचे प्रमोशन व्हावीत, याकरिता म्हणून उद्बोधन सेवेची आपल्याला गरज असते. लक्षात आलंय? लक्षात येत आहे? हो. ठीक आहे. ओके. पुढची सेवा आहे
ती माहिती सेवा. आता आपण उद्बोधन सेवेचा विचार केला, मग ते उद्बोधन ओरिएंटेशन एकदा झालं, आपलं जे ज्ञान होतं त्या ज्ञानावर जी धूळ पडलेली असते ती झटकण्याचं काम उद्बोधन सेवेच्या माध्यमातून केलं जात असतं. मग पुढची सेवा आहे माहिती सेवा. आपलं असं कुठलं क्षेत्र आहे जीवनाचं की त्याच्यामध्ये आपल्याला माहितीची आवश्यकता नसते? असं काही आहे का एखादं क्षेत्र? असं कुठलंही क्षेत्र नाही की त्यामध्ये आपल्याला माहितीची आवश्यकता नसते. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला ही माहिती आवश्यक असते. आणि जीवनाचं प्रत्येक क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला माहितीची आवश्यकता असते. मग ही माहिती 3 प्रकारे पुरवली जात असते. पहिली माहिती आहे शैक्षणिक माहिती, दुसरा प्रकार आहे व्यावसायिक माहिती आणि तिसरा प्रकार वैयक्तिक किंवा सामाजिक माहिती. अर्थातच शैक्षणिक माहिती पुरवली जाते ती म्हणजे वेगवेगळ्या शाळा असतील, महाविद्यालय असतील, विद्यापीठ असतील, अभ्यासक्रम असेल, त्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असणाऱ्या अध्यापन पद्धती असतील किंवा अध्यापकांची नियुक्ती असेल किंवा तो अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये आवश्यक असणारे गुण कौशल्ये याची माहिती असेल किंवा त्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे जे काही संदर्भिक साहित्य आहे, संदर्भीय साहित्य, त्याबरोबर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा, या सगळ्यांची माहिती शैक्षणिक माहितीमध्ये करून दिली जात असते. आपला विद्यार्थी, एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्याने कोणत्या शाळेची निवड करावी यासाठी म्हणून त्याला माहिती पुरवली जाते. शाळेचे बघा, आता मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, इंग्लिश मीडियम असतील किंवा मग मराठी माध्यमाच्या शाळा असतील, या सगळ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. वार्षिक परीक्षा काहींच्या संपल्या आहेत, काहींच्या होऊ घातलेल्या आहेत. या परीक्षा झाल्याबरोबर सगळ्याच शाळा एखाद्या पेपरमध्ये असतील, दैनिक वृत्तपत्रामध्ये असतील किंवा टीव्ही वरती जाहिरात देत असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपले पोस्टर्स लावत असतात. आपल्या शाळेची माहिती जनसामान्यांना व्हावी किंवा समाजापर्यंत आपल्या शाळेची माहिती पोचावी याकरिता म्हणून आपल्या शाळेचे पोस्टर्स लावलेले असतात आणि त्या शाळेची माहिती त्याद्वारे सामान्य माणसांपर्यंत पोहोचते किंवा ज्यांना गरज आहे त्या व्यक्ती ती माहिती घेऊन त्या शाळेमध्ये आपल्या बालकाला प्रवेश घेण्यासाठी येत असतात. मग अशी शाळेची माहिती असेल किंवा शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 12वी नंतर नेमकं कोणत्या महाविद्यालयामध्ये आपण त्याला प्रवेश घ्यावा किंवा कोणत्या विद्यापीठामध्ये प्रवेश त्याला घ्यावा, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालय निवडावं यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला शैक्षणिक माहिती पुरवली जात असते. ही सगळी माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पुरवली जाते. दैनिक वृत्तपत्रातून असते, मासिकांमधून असते, समाज माध्यमांवरती माहिती पुरवली जात असते किंवा एकंदरीतच आता वेबसाईट आहे, ऑनलाईन माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना पुरवली जात असते. मग अभ्यासक्रम कोणता निवडावा, त्या अभ्यासक्रमाचा आपल्या भावी आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही दृष्टिकोनातून त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये मुलांना माहिती पुरवली जात असते. जे गरजू विद्यार्थी आहेत, जे अध्ययनार्थी आहेत, त्यांना ही माहिती पुरवण्याचं काम केलं जात असतं. एकदा अभ्यासक्रम निवडल्यानंतर त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला यश संपादन करायचं आहे. ते यश संपादन करण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करावा, शिक्षकांनी कोणत्या युक्त्या वापरायच्या आहे, कोणत्या प्रयुक्त्यांचा वापर करावा, कोणती अध्यापन कौशल्य वापरावीत, कोणत्या तंत्रांचा वापर करावा, या सगळ्यांची माहिती अध्यापकांना या माहिती सेवेद्वारे पुरवली जात असते. आणि हे सगळं केल्यानंतर नेमकं मूल्यमापन असतं. हे मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं? अंतर्गत मूल्यमापन असतं, बहिस्थ मूल्यमापन असतं. म्हणजे मूल्यमापनाची साधने कोणती, तंत्रे कोणती, त्या आधारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं केलं जातं, त्याचा उद्देश नेमका काय असतो. कारण आपण ज्या वेळेला विद्यार्थ्याला अभ्यासक्रम शिकवतो त्यावेळेला आपलं उद्दिष्ट ठरलेलं असतं, त्याच्यामध्ये वर्तन बदल घडवून आणणं आणि तोही कायमस्वरूपी वर्तन बदल घडवून आणणं हे शिक्षणाचं ध्येय असतं. आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करून त्याला एक परिपूर्ण माणूस घडविणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे किंवा हा शिक्षणाचा उद्देश आहे. मग तो उद्देश पूर्ण झाला की नाही यासाठी म्हणून मूल्यमापन केलं जात असतं. मग ही मूल्यमापनाची तंत्र नेमकी कोणती आहेत, या सगळ्यांची माहिती एकंदरीतच शाळेत प्रवेशित होण्यापूर्वीपासून, शाळेत प्रवेश घेतल्यापासून त्याचं संपूर्ण शालेय जीवन संपेपर्यंत किंवा त्याचं संपूर्ण शैक्षणिक जीवन संपेपर्यंत त्याला जी जी माहिती पुरवली जाते त्या माहितीचा समावेश शैक्षणिक माहितीमध्ये होत असतो. पुढची माहिती व्यावसायिक माहिती.
व्यावसायिक माहिती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला व्यवसायामध्ये पदार्पण करायचं आहे, आत्मनिर्भर त्याला व्हायचंय, स्वावलंबी व्हायचंय, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा तो एक घटक त्याला बनायचा आहे. मग याकरिता म्हणून वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती त्याला दिली जात असते. हे व्यवसाय कसे आहेत, म्हणजे त्याचं कार्य नेमकं काय आहे, त्याच्या कामाची आंतरिक पद्धती नेमकी काय, किंवा परिस्थिती काय आहे, किंवा त्याची आवश्यकता नेमकी काय आहे, ज्या कार्यामध्ये आपण त्याला स्थापन करणार आहोत किंवा ज्या व्यवसायाची माहिती आपण त्याला करून देणार आहोत, त्या व्यवसायामध्ये कोणत्या कोणत्या क्षमता आवश्यक आहे, त्या व्यवसायाच्या विकासासाठी त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते कोणते उपक्रम राबवावे लागणार आहेत, किंवा त्याला कोणत्या कार्यशाळांची आयोजन करावं लागणार आहे, त्याच्या सहभागी व्हावं लागणार आहे, काही चर्चासत्रांमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे, त्याला उद्बोधन करून घ्यावं लागणार आहे, म्हणजे त्याला उद्बोधन कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हावं लागणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यवसाय संदर्भातली माहिती या व्यावसायिक माहितीच्या द्वारे पुरवली जात असते. त्याचबरोबर त्याने ज्या व्यवसायामध्ये प्रवेश केलेला आहे त्या व्यवसायाचं रेम्युनरेशन नेमकं काय, किंवा त्याचे वेतनिक लाभ नेमके कोणते आहेत, त्याला वेतन कशा प्रकारे मिळणार आहे, वेतनाबरोबर त्याला इतर भत्ते कसे मिळणार आहेत, किंवा त्या व्यवसायामध्ये नुकसानीची पण शक्यता असू शकते. व्यवसाय ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला व्यवसायामध्ये भरभराटच होईल असं नाही, तर काही वेळेला व्यवसायामध्ये चढ उतार असतात. काही वेळेला व्यवसाय अतिशय भरभराटीला येतो, पण काही वेळा मात्र अतिशय शैथिल्यपूर्ण स्थिती असते, की त्यावेळेला त्या व्यवसायामध्ये मंदी जाणवते. मग अशा मंदीच्या वेळी त्याची काही बचत असावी, त्या मंदीच्या वेळी त्याच्या व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम त्याला राबवता यावे, की जेणेकरून पुन्हा एकदा तो व्यवसाय उभारी घेऊ शकेल. या सगळ्यांची माहिती विद्यार्थ्याला व्यावसायिक माहितीच्या आधारे करून दिली जात असते. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? लक्षात येतंय का? माझा आवाज येतोय तुम्हाला? मॅडम. हो मॅम. ओके ओके, ठीक. बघा, मग तिसरी माहिती आहे वैयक्तिक किंवा सामाजिक माहिती. वैयक्तिक माहिती वेगवेगळ्या प्रकारे एकत्रित केली जात असते. तांबडे सुवर्ण कुणाला ओके. वैयक्तिक माहिती वेगवेगळ्या प्रकाराने एकत्रित केली जात असते. त्याच्या मित्राची माहिती असेल, त्याच्या आवडीनिवडी किंवा अभिरुची असेल, त्याच्या कुटुंबाची एकंदरीत माहिती असेल, व्यक्तीचं जीवन असेल, की त्याचं मानसिक स्वास्थ्य असेल, शारीरिक स्वास्थ्य असेल, किंवा एकंदरीतच त्याचे परिचित लोक कोण आहे, नातेवाईक कोण कोण आहे, तो कोणाच्या सानिध्यामध्ये राहतो, त्याचं शिक्षण नेमकं कुठे झालेलं आहे, कसं झालेलं आहे, त्याची एकंदरीत सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला वैयक्तिक माहितीच्या द्वारे मिळत असते. ज्या वेळेला विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित होतो त्यावेळेला विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती शाळेमध्ये संकलित केली जात असते. विद्यार्थी कोणत्या परिसरातून आलेला आहे, त्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याचे पालक नेमके कुठे आहेत, काय करतात आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे, किंवा त्यांचं रोजगार करत असतील तर कुठल्या क्षेत्रामध्ये ते रोजगार करतात, या सगळ्यांची माहिती, त्याचे मित्रमंडळी कसे आहेत, अभ्यासामध्ये एकंदरीत तो कसा आहे, एकंदरीत त्याचं यश आणि अपयश, या सगळ्या गोष्टींची माहिती वैयक्तिक माहितीमध्ये केली जात असते. तसंच सामाजिक माहितीमध्ये तो कुठल्या समाजामधून आलेला आहे, त्याची सामाजिक ठेवण नेमकी कशी आहे, त्या समाजाची रूढी परंपरा, एकंदरीतच त्या समाजाची जडणघडण कशी झालेली आहे, आणि ही जडणघडण कशासाठी, तर त्याच्यावरती त्या समाजाचा प्रभाव पडलेला असतो, समाजामधूनच त्याची जडणघडण झालेली असते. यासाठी म्हणून सामाजिक माहिती सुद्धा ठेवली जात असते. ही सगळी माहिती आपल्याला या माहिती सेवांच्या निमित्ताने पुरवली जात असते. त्याच्या परिचित लोक कोण कोण आहेत, त्याच्या कुटुंबामध्ये कोण आहेत, त्याचे आप्तेष्ट कोण आहेत, किंवा त्याचे नातेवाईक कोण आहेत, किंवा त्याला आपण हितचिंतक म्हणतो, अशा कोण कोण व्यक्ती आहेत की ज्या त्याला ओळखतात, त्याच्या कुटुंबामध्ये सदस्य नेमके कोण कोण आहेत, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, एकंदरीतच त्या कुटुंबाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती नेमकी कशी आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती या वैयक्तिक आणि सामाजिक माहितीद्वारे आपल्याला मिळू शकते. म्हणून ही एक सेवा आहे असं म्हटलेलं असतं. आता या माहिती सेवांचे उद्देश नेमके काय आहेत त्याचा विचार करूया आपण. सगळ्यात महत्वाचा उद्देश त्याचा आहे की मार्गदर्शन प्रक्रिया वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय बनावी, यासाठी म्हणून ही माहिती पुरवली जात असते. आपल्याला विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचं आहे, ती मार्गदर्शन प्रक्रिया वस्तुनिष्ठ व्हावी किंवा ती शास्त्रीय ज्ञानावर आधारित असावी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ती सक्षम असावी, यासाठी म्हणून वस्तुनिष्ठ स्वरूपातली माहिती पुरवली जात असते.
आपला विद्यार्थी, त्याला जर आपल्याला व्यावसायिक मार्गदर्शन करायचं असेल तर त्याची वैयक्तिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आवडीनिवडी नेमक्या काय, त्याच्यामध्ये क्षमता काय आहे, त्याचं सामाजिक बॅकग्राऊंड नेमकं काय, किंवा त्याची सामाजिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे, तो कुठल्या व्यवसायामध्ये पदार्पण केल्यानंतर त्या व्यवसायामध्ये तो यशस्वी होऊ शकेल, या सगळ्यासाठी म्हणून आपल्याला या माहिती सेवेचा संबंध प्रस्थापित करायचा आहे, किंवा या माहिती सेवेची आपल्याला गरज असते. आणि म्हणून मार्गदर्शन प्रक्रिया वस्तुनिष्ठ होणे हा या सेवेचा एक प्रमुख असा उद्देश म्हटला जातो. दुसरं उद्दिष्ट या माहिती सेवेचं आहे की विविध स्त्रोताच्या आधारे, जे स्त्रोत असतात, रिसोर्सेस असतात, त्या रिसोर्सेसच्या आधारे त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यास विद्यार्थ्यांना सहाय्य करायचं आहे. कशाचं मूल्यांकन करायचं आपल्याला? स्त्रोतांचं, जे काही उपलब्ध रिसोर्सेस आहे त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन. म्हणजे आपण माहिती ज्या स्त्रोतांच्या आधारे घेत असतो ते खरोखर माहिती सत्य आहे की नाही, ते माहितीची पडताळणी कशी करावी, ही माहिती सत्य आहे, असत्य आहे, की ती नेमकी कुठून मिळवलेली आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती त्याला करून दिली जात असते. सेवायोजन कार्यालयामध्ये जर तुम्ही गेले असाल, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तुम्ही ऐकलं असेल, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जी माहिती व्यक्तीची आपल्याला मिळते ती माहिती अतिशय वस्तुनिष्ठ अशी असते. कारण त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण नोंदणी करायला जातो त्यावेळेला व्यक्तीची जी आवश्यक माहिती आहे ती माहिती त्या व्यक्तीकडून नोंदवून घेतली जात असते, आणि त्याच्यासाठी त्याचे पुरावे म्हणून त्याचे सर्टिफिकेट्स, त्याचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले असतात. प्रमाणपत्राच्या कॉपी ज्या असतात, झेरॉक्स कॉपी ज्या असतात, त्या या कार्यालयामध्ये त्यांनी ठेवून घेतलेल्या असतात. म्हणजे तिथे मिळणारी माहिती आपल्याला ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि खरी माहिती मिळते. म्हणून ही माहिती सत्य आहे की नाही, किंवा ती असत्यावर आधारित आहे, या सगळ्यांची माहिती करून देणं हा माहिती सेवांचा उद्देश असतो. शाळेमध्ये मिळणारी माहिती ही वस्तुनिष्ठ माहिती असते. शाळेवर मिळणारी माहिती ही सत्य असते. शाळेमध्ये कधीही असत्य माहिती विद्यार्थ्याची तयार केली जात नाही. त्याच्या संदर्भातलं जे काही खरेपण आहे, जे काही सत्य माहिती आहे, जी सत्य आधारावर आधारित आहे, तीच माहिती शाळेमध्ये साठवून ठेवली जात असते, किंवा तिचं संकलन केलं जात असतं. म्हणून माहितीच्या विविध स्रोताचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे हा या माहिती सेवेचा उद्देश आहे. दुसरा उद्देश त्याचा असा आहे की वेळ, पैसा याची बचत करून एकाच ठिकाणी ही माहिती आपल्याला मिळावी. आपलं बघा, मी आता सेवायोजन कार्यालयाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. सेवायोजन कार्यालयामध्ये जर आपण गेलो तर वेगवेगळ्या व्यवसायांची आपल्याला माहिती मिळत असते. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच वेळेला आपल्याला वेगवेगळ्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये, त्याच्या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळत असते. म्हणजे आपण एकाच ठिकाणाहून ती माहिती घेतली तर आपला वेळही वाया जात नाही आणि आपली पैशाची बचत होऊ शकते. एकाच वेळी आपल्याला तिथे प्रवास करून ती माहिती सगळी संकलित करता येते. या अर्थाने वेळ आणि पैशांची बचत करून व्यक्तीला व्यवसायाची अधिकाधिक आणि वस्तुनिष्ठ माहिती पुरवणे हे माहिती सेवेचं उद्देश किंवा कार्य आहे. ठीक आहे. मग आता या माहिती सेवांचं कार्य नेमकं काय आहे? तर माहिती सेवेचे प्रमुख कार्य आहे माहितीचं संकलन करणे. माहिती सेवा ह्या वेगवेगळ्या प्रकारे असतात. काही सेवा ह्या सरकारी असतात, तर काही खाजगी असतात, तर काही ह्या निमसरकारी असतात. सरकारी सेवांमध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, आताच मी तुम्हाला सांगितलं, सेवायोजन कार्यालय असतील, समाजकार्य कार्यालय असतील, किंवा समाजकार्य म्हणण्यापेक्षा सामाजिक न्याय भवन जे असतात त्या ठिकाणी सुद्धा व्यक्तीची आपल्याला वस्तुनिष्ठ माहिती मिळत असते. या सगळ्या सरकारी आहेत. परंतु निमसरकारी सेवा काही आहेत, किंवा काही खाजगी पण आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये जर आपण गेलो, त्या ठिकाणी जर नोंदणी कक्षामध्ये नोंदणी केली तर त्या ठिकाणी व्यक्तीची माहिती आपल्याला मिळू शकते. ते पण सरकारी आहे. परंतु काही खाजगी संस्था अशा आहेत की त्या व्यक्तीची माहिती ठेवतात आणि त्याला प्लेसमेंट सर्व्हिसेस असं म्हटलं जात असतं, प्लेसमेंट सेंटर असं म्हटलं जात असतं. या प्लेसमेंट सेंटरमध्ये नोंदणी करायची, त्यासाठी ते विशिष्ट अशी फी आकारतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती आपल्याला मिळत असते. मग या माहिती सेवांचं कार्य नेमकं काय? तर माहितीचं संकलन करणं, वेगवेगळ्या ठिकाणची माहिती संकलित करणं, ती माहिती संकलित केल्यानंतर तिचं प्रसारण करणं, ज्या गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने त्या माहितीची गरज आहे, आवश्यकता आहे, त्या व्यक्तींपर्यंत ती पोहोचवणं. समाज माध्यमांच्या माध्यमातून असेल, टीव्ही किंवा रेडिओच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, काही मासिकांच्या माध्यमातून असेल, किंवा काही माउथ पब्लिसिटी
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका व्यक्तीने त्या ठिकाणी भेट दिली की तो दुसऱ्यांना सांगत असते की अरे त्या ठिकाणी अशा अशा प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे या माहितीचं प्रसारण केलं जात असतं. त्याचबरोबर माहितीचं रूपांतर आणि मूल्यमापन केलं जात असतं. माहितीचं रूपांतरण, आपल्याला आवश्यक असेल ती माहिती आपल्याला हव्या त्या रूपामध्ये माहितीचं रूपांतर केलं जात असतं. म्हणजे आपल्याला जर ती माहिती एखादा फॉर्म आपल्याला ऑनलाईन आहे, तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे, तर ती आपण आधी तिचे प्रिंट काढतो आणि मग तो फॉर्म भरतो. पुन्हा त्याची आपण फोटोकॉपी करतो किंवा त्याच्या आपण PDF फाईलमध्ये करतो आणि पुन्हा ते अपलोड करतो. तिचं रूपांतरण आपण करत असतो. जी माहिती आहे तिचं रूपांतरण आणि मूल्यमापन करणे. मूल्यमापन, ती सत्य आहे की नाही, सत्य घटनेवर आधारित आहे की नाही, ती आपण वापरली किंवा आपण जर तिचा उपयोग केला तर पुढे त्याचे परिणाम नेमके काय असू शकतील, त्याचे नेमके फायदे आणि तोटे काय असू शकतील, या अर्थाने आपल्याला या माहितीचं मूल्यमापन करणं हे माहिती सेवेचं कार्य आहे. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? आवाज येतोय का माझा? हो. ठीक आहे, ठीक आहे. पुढची सेवा आहे समुपदेशन सेवा. समुपदेशन सेवा, आपण मार्गदर्शन आणि समुपदेशन शिकलोय बघा, है की नाही? मग मार्गदर्शन, हे मार्गदर्शन आहे तो शब्द चुकीचा टाईप झाला इथे. मार्गदर्शन सेवा जी आहे ती मार्गदर्शन सेवा ही अतिशय व्यापक आहे, जीवनव्यापी ती आहे. जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणजे जन्माला आल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत मार्गदर्शन सेवा कार्य करत असते. समुपदेशन मात्र हा त्यातला एक घटक आहे. ज्या वेळेला व्यक्तीला खऱ्या अर्थाने मानसिक किंवा भावनिक स्तरावरची समस्या असते, त्यावेळेला समुपदेशन सेवा पुरवली जात असते. आपण समुपदेशनाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. समुपदेशनाची तत्व, त्याची उद्दिष्ट, समुपदेशन म्हणजे काय, या सगळ्यांचा आपण विचार केलेला आहे. म्हणून इथे मला असं वाटतं की त्या संदर्भातली जास्तीची माहिती घेण्याची आवश्यकता नाही. आपण संपूर्ण समुपदेशन प्रक्रिया शिकलेलो आहोत, त्याचाच या ठिकाणी आपल्याला उपयोग होऊ शकेल. पुढची सेवा आहे स्थापना सेवा. स्थापना म्हणजे प्लेसमेंट. बघा, मी मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या आधी मी तुम्हाला बोलली होती की आपल्याही महाविद्यालयामध्ये आपल्याला प्लेसमेंट कॅम्प घ्यायचा आहे. प्लेसमेंट कॅम्प घ्यायचा आहे याचा अर्थ असा की जे आपण आता BEd झालोय, BEd होणार आहोत, आपलं आता परीक्षा होईल आणि परीक्षा झाल्यानंतर आपण उत्तीर्ण होणार आहोत आणि आपण शिक्षक म्हणून शाळेमध्ये रुजू होणार आहोत. मग तत्पूर्वी ज्या शाळांना शिक्षकांची आवश्यकता आहे, ज्या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने शिक्षकांची वॅकन्सी आहे किंवा जागा उपलब्ध आहेत, अशा शाळेला आपण पाचारण करणार, त्या शाळेला आपण पत्र देणार, विनंती करणार आणि त्या शाळेने आपल्या महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट कॅम्प घ्यावा यासाठी आपण त्यांना आग्रह करणार आहोत. मग ही स्थापना सेवा किंवा प्लेसमेंट सर्व्हिसेस म्हणजे योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती किंवा काम आणि व्यक्ती या दोघांची सांगड घालण्याचं काम ज्या सेवेद्वारे केलं जातं तिला म्हणतात स्थापना सेवा. योग्य व्यक्तीला योग्य काम किंवा योग्य कामाच्या ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड करणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्थापना सेवा. या सेवेमध्ये व्यक्तीच्या क्षमता असतील किंवा तिची कौशल्य असतील, तिचं ज्ञान असेल, या सगळ्यांची सांगड त्या कामाशी घातली जात असते आणि त्या कामामधून मिळणारा मोबदला नेमका कसा आहे, त्या कामामध्ये त्या व्यक्तीला समाधान मिळणार आहे की नाही, तिची क्षमता आहे, तिची आवड पण आहे, पण तिची मानसिक स्थिती नेमकी कशी आहे, ते कार्य करण्यासाठी ती उत्सुक आहे की नाही, म्हणजे या सगळ्यांची सांगड घालून त्या व्यक्तीची निवड त्या ठिकाणी केली जाते आणि त्या व्यक्तीला त्या कार्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. याला म्हणतात स्थापना सेवा किंवा प्लेसमेंट. तुम्ही एखाद्या शाळेवरती मुलाखत द्यायला गेलात, तुमची मुलाखत घेताना ते शाळेने तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचं गाव इतक्या लांब आहे, तुम्ही इथे येण्यास उत्सुक आहात का, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन राहण्यासाठी तयार असाल तर ती शाळा आपली निवड करू शकेल. जर तुम्ही म्हटलं की मला इथे येणं शक्य नाही, तर शाळा आपली निवड करणार नाही. जरी ते काम करण्यासाठी तुम्ही सक्षम असला तरी सुद्धा ते काम करण्याची तुमची मानसिक तयारी नाही किंवा त्या ठिकाणी राहण्याची तुमची इच्छा नाही किंवा तुमची काहीतरी कौटुंबिक अडचण असू शकेल, हे लक्षात घेऊन ते काम आपल्याला मिळणार नाही. मग ज्या व्यक्ती ते काम आणि व्यक्ती या दोघांची अगदी योग्य सुयोग्य अशी सांगड घातली जाते, सुयोग्य अशी सांगड बसते, त्या ठिकाणी त्या व्यक्तीची निवड त्या व्यवसायासाठी किंवा त्या नोकरीसाठी किंवा त्या सेवेसाठी केली जात असते. हे कार्य
स्थापना सेवेच्या अंतर्गत केलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. माझा आवाज येत असेल तर रिप्लाय करत चला. हो हो, आवाज येतोय मॅम. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे मग मला लक्षात येईल की तुम्हाला आवाज येतोय. बऱ्याचदा काय होतं, इंटरनेट कनेक्शनची अडचण असू शकते. हं? ठीक आहे. येतोय मॅम. माझा आवाज जर नाही आला तर पटकन रिप्लाय करत चला की आवाज येतो नाही येत असं. तुम्ही मेसेज करतात पण तो मेसेज पटकन लक्षात येत नाही माझ्या. स्थापना सेवेची उद्दिष्ट. या स्थापना सेवेची किंवा प्लेसमेंट सर्व्हिसेसची उद्दिष्ट नेमकी काय आहे, ही का माहिती करून घ्यावी आपण. तर नोकरीचा शोध घेण्यास ती आपल्याला मदत करते. आपल्या विद्यार्थ्याला नोकरी हवी असेल, मग भलेही ती अर्धवेळ नोकरी असो की पूर्ण वेळ नोकरी असो. काही विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करता करता सुद्धा नोकरी करत असतात. मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मुंबईमध्ये जर आपण गेलो तर मुंबईमध्ये रात्रीचे महाविद्यालय सुरू आहे. अजूनही ते सुरू आहेत. काही विद्यार्थी दिवसभर आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करत असतात, व्यवसाय करतात आणि रात्री मात्र ते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतात. मग असं अर्धवेळ नोकरी करणं किंवा अर्धवेळ ते काम शोधण्यासाठी आपल्याला या स्थापना सेवेची मदत होत असते. स्थापना सेवेचं उद्दिष्टच मुळात असं आहे की व्यक्तीला नोकरीचा शोध घेण्यास मदत करणे. मग भलेही ती अर्धवेळ असेल किंवा पूर्ण वेळ असेल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पूर्ण वेळ नोकरी करेल. पण शिक्षण जर त्याचं अपूर्ण असेल, शिक्षण पूर्ण करता करता त्याला जर स्वतःचा उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असेल, त्याच्यावरती जबाबदारी असेल कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून, तर तो अर्धवेळ नोकरी सुद्धा करू शकतो. यासाठी म्हणून आपल्याला स्थापना सेवेची आवश्यकता किंवा हे त्याचं उद्दिष्ट आहे. स्थापना सेवा व्यक्तीची नोकरीची गरज पूर्ण करत असते. बघा, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला शिक्षण झाल्याबरोबर आपल्याला नोकरी मिळावी. प्रत्येक जण शिक्षण झाल्याबरोबर आपला काहीतरी व्यवसाय असावा किंवा आपलं अर्निंग सुरू व्हावं. आपलं एक पोटापाण्याचं साधन सुरू व्हावं. म्हणजे एकंदरीतच आपल्याला जवळजवळ 20 ते 25 वर्ष कुटुंबाने शिकवलेलं आहे. आपल्या शिक्षणावर गुंतवणूक केलेली आहे. ती गुंतवणुकीचा परतावा मिळावा. त्या गुंतवणुकीचा परतावा कसा मिळेल? आपण एखादा व्यवसाय सुरू करू शकू, एखाद्या नोकरीच्या ठिकाणी स्थापन होऊ शकू, तर तो आपल्याला परतावा मिळू शकेल. मग हा परतावा मिळावा किंवा आपली नोकरीची गरज पूर्ण करणं हे स्थापना सेवेचं उद्दिष्ट आहे. कारण स्थापना सेवा योग्य व्यक्तीला योग्य कार्याच्या ठिकाणी स्थापन करते. त्यात योग्य कार्य आणि व्यक्ती किंवा व्यक्तीचे गुणकौशल्य लक्षात घेऊन, त्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या क्षमता लक्षात घेऊन ती त्या व्यक्तीची त्या व्यवसायासाठी निवड करते. या अर्थाने स्थापना सेवा ही नोकरीची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत असते. अभ्यासेतर उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे एक स्थापना सेवेचं उद्दिष्ट आहे. बघा, आपण फक्त अभ्यास करतो, पण आपल्या अंगी कौशल्य बाणावीत, आपल्या अंगी क्षमता निर्माण व्हाव्या यासाठी म्हणून अभ्यासेतर उपक्रम असतात. अभ्यासेतर उपक्रमांमध्ये वादविवाद स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहे किंवा काय म्हणू आपण, खेळाच्या स्पर्धा आहेत किंवा चित्रकला स्पर्धा आहेत, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आहेत. अशा वेगवेगळ्या स्पर्धा आपण शाळेमधून घेत असतो. अभ्यासक्रमाला पूरक असे कार्यक्रम आपण शाळेमधून घेत असतो किंवा अभ्यासक्रमाला पूरक असे वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवत असतो. हे कशासाठी? तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्याच्या अंगी असलेली कौशल्ये किंवा त्याच्या उपजत गुणांना वाव मिळावा आणि तो एक परिपूर्ण नागरिक घडावा, यासाठी म्हणून आपण अभ्यासेतर उपक्रमांचं आयोजन करत असतो. मग या उपक्रमांना प्रोत्साहन देणं हे स्थापना सेवेचं एक उद्दिष्ट असतं. शाळेमधला जो काही स्थापना सेल असतो किंवा प्लेसमेंट सेल असतो, त्या सेलच्या माध्यमातून या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं. पुढचा उद्देश आपल्याला सांगता येईल की योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे. आपल्याला त्या विद्यार्थ्याला योग्य कामाच्या ठिकाणी जर आपल्याला स्थापन करायचं असेल तर त्याने योग्य अभ्यासक्रम निवडणं गरजेचं असतं. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला आर्किटेक्ट बनवायचं असेल, त्याला आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला सिव्हिल इंजिनियर बनवायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचकरिता योग्य अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी म्हणून या स्थापना सेवेचं आपल्याला उद्दिष्ट आहे किंवा स्थापना सेवेचं उद्दिष्ट नेमकं विद्यार्थ्याला योग्य शिक्षणक्रम पूर्ण करणे किंवा योग्य अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी मदत करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट आहे प्रशिक्षण कार्यक्रमास मदत करणे. एकदा आपण व्यवसाय निवडला, योग्य अभ्यासक्रम निवडला की तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी
प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, व्यवसायामध्ये पदार्पण केल्यानंतर, एखाद्या नोकरीमध्ये पदार्पण केल्यानंतर त्या नोकरीचं नेमके त्याचे कर्तव्य काय आहे, त्याच्यामधल्या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत, आपली भूमिका नेमकी काय आहे, किंवा एक व्यक्ती म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि त्या कंपनीचा एक घटक किंवा त्या व्यवसायाचा एक घटक म्हणून माझ्या जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत, माझं महत्त्व त्या ठिकाणी किती आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जात असते. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करणं किंवा त्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मदत करणं हे स्थापना सेवेचं उद्दिष्ट आहे. स्थापना ही दोन प्रकारची असते: शैक्षणिक स्थापना आणि व्यावसायिक स्थापना. शैक्षणिक स्थापना, तुम्हाला योग्य त्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित करणं म्हणजे शैक्षणिक स्थापना. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेची माहिती देऊन त्या शाळेमध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात, ते अभ्यासक्रम कशा प्रकारे शिकवले जातात, त्याच्या आवडीनिवडीचा विचार करून, त्याच्या क्षमतेचा विचार करून, एकंदरीत त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा विचार करून त्याला अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत केली जाते. यासाठी म्हणून शैक्षणिक किंवा एज्युकेशनल प्लेसमेंट सर्व्हिसेस, शैक्षणिक स्थापना सेवा. आणि व्यावसायिक सेवा, त्याला व्यवसायामध्ये पदार्पण करून किंवा नोकरीमध्ये पदार्पण करण्यासाठी ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहे, मग त्या नोकरीच्या माहितीपासून किंवा नोकरीचं ठिकाण कुठे आहे, त्या नोकरीचं नेमकं कार्य त्याच्यामध्ये काय करायचं किंवा त्या कार्याचं स्वरूप नेमकं काय आहे, ते कार्य केल्यानंतर त्याला मोबदला कसा मिळणार आहे, त्याला वेतन नेमकं कसं मिळणार, त्याचे भत्ते नेमके कसे आहे, त्या ठिकाणी त्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या काही सुविधा ज्या आहेत किंवा त्याच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजना नेमक्या कोणत्या आहेत त्या व्यवसायामध्ये, या सगळ्यांची माहिती व्यावसायिक स्थापना सेवांमध्ये करून दिली जात असते. अशा प्रकारे या स्थापना सेवा. पुढच्या सेवा आपल्या आहेत अनुधावन सेवा किंवा त्याला आपण पाठपुरावा म्हणतो. बघा, एखादं कार्य आपण केलं किंवा एखादं कार्य एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या ठिकाणी नियुक्त केलं, मग ती व्यक्ती त्या कार्यामध्ये समाधानी आहे की नाही, ज्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला फार विश्वासाने नियुक्त केलेलं आहे, त्या ठिकाणी त्या कार्याला ती व्यक्ती न्याय देते आहे की नाही, त्या कार्याच्या ठिकाणी ती समाधानी आहे की नाही. ती समाधानी आहे, पण तिला ज्यांनी नियुक्ती दिलेली आहे, ते नियुक्त करणारे, नियोक्ता ज्याला आपण म्हणतो किंवा एम्प्लॉयर ज्याला आपण म्हणतो, ते समाधानी आहे की नाही तिच्या कामावरती, या सगळ्यांच्या संदर्भातली माहिती घेतली जाते आणि तिला अनुधावन सेवा असं म्हटलं जात असतं. फॉलोअप घेतला जातो एक प्रकारे, की ती व्यक्ती त्या ठिकाणी आपण प्रवेशित केलेली आहे, ती उत्तम काम करते आहे की नाही, तिच्या कामामध्ये तिला काही अडचणी येत आहेत का, तिच्या कामामध्ये नेमकं तिला काय नाविन्यपूर्ण उपक्रम सुचत आहेत का, किंवा ती किती चांगल्या प्रकारे आपलं काम पूर्ण करते आहे, या सगळ्या व्यक्तीच्या क्षमतांचं मूल्यांकन करण्याचं काम ही अनुधावन सेवा करत असते. अनुधावन म्हणजे एक प्रकारे पाठपुरावा, की आपण एकदा नोकरीमध्ये स्थापित झालो म्हणजे संपलं असं नसतं. तर त्या नोकरीमध्ये ती व्यक्ती खरंच समाधानी आहे का. तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्याची शिफारस केली, एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्याची शिफारस तुम्ही केली, तर 4-6 महिन्यानंतर आपण पटकन म्हणतो की अरे, तो त्या व्यवसायामध्ये नेमकं पदार्पण त्याने केलंय, पण तो त्या व्यवसायामध्ये समाधानी आहे का, त्याची त्या व्यवसायासाठी खरोखर मदत होते आहे का, त्याला त्या व्यवसायाची मदत होते आहे का, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या एकंदरीतच सामाजिक जीवनासाठी तो व्यवसाय कसा उपयुक्त ठरतो, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्या व्यक्तीकडून घेत असतो अनुधावनाच्या माध्यमातून. म्हणून अनुधावन किंवा पाठपुरावा ही सुद्धा सेवा अत्यंत महत्वाची असते. आणि हे अनुधावन कार्य म्हणजेच काय, तर माजी विद्यार्थ्यांनी जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन समुपदेशन केलेलं असतं, ते केलेलं समुपदेशन आणि मार्गदर्शन उपयुक्त आहे की नाही हे तपासलं जातं. आता तुम्ही पुढच्या वर्षी माजी विद्यार्थी होणार आहात, मग तुम्हाला महाविद्यालयाने जे जे काही तुमच्यामध्ये गुण वैशिष्ट्ये रुजवलेली आहेत, ते गुण वैशिष्ट्यांचा, क्षमतांचा तुम्ही कसा कसा उपयोग करतात. एखाद्या शाळेवर तुम्ही रुजू झाल्यानंतर त्या शाळेमध्ये तुमचं कामकाज कसं चाललेलं आहे, त्या शाळेच्या कार्यामध्ये तुम्ही कसा सहभाग घेतात, किती उत्साहाने ते कार्य करतात, किती आनंदाने ते कार्य पार पाडतात, त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळतंय की नाही. तुम्हाला समाधान मिळतंय, त्याचबरोबर त्या शाळेला, विद्यार्थ्यांना, मुख्याध्यापकांना, तुमच्या सोबतचे जे काही शिक्षक आहे, त्या सगळ्यांना समाधान मिळतंय की नाही, या सगळ्यांचा आढावा ज्या वेळेला आम्ही घेऊ, त्याला आपण म्हणणार अनुधावन सेवा किंवा पाठपुरावा. संकल्पना लक्षात आली अनुधावनाची? हो, आलीस.
गुड. पुढचा आहे येस मॅम. अनुधावन सेवेचे महत्व किंवा उद्देश. याचे उद्देश नेमके काय आहेत, का आपण हे शिकावं? तर विद्यार्थ्याला जागरूक आणि शिक्षण केंद्रित व्यवस्थेत कुशल बनवणे. आपल्या विद्यार्थ्याला आपल्याला जागरूक बनवायचं आहे. कशाच्या संदर्भामध्ये? तर शिक्षक केंद्रित व्यवस्था जी आहे ती शिक्षक केंद्रीमध्ये त्याला कुशल बनवायचं आहे आपल्याला. शिक्षक केंद्रित काही जे मार्गदर्शन सेवा असतात त्या फक्त निर्देशक केंद्रित असतात. निदेशक केंद्रित आपण शिकलोय. समुपदेशन ज्या वेळेला आपण शिकलो त्यावेळेला आपण हे अभ्यासलं की काही असतात समुपदेश केंद्रित, काही समुपदेशक केंद्रित असतात. मग शिक्षक केंद्रित व्यवस्था जी आहे त्या शिक्षक केंद्रित व्यवस्थेमध्ये त्याला कुशल आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो स्वतःचं असं स्थान निर्माण करू शकेल याकरिता म्हणून आपल्याला हे फॉलोअप घ्यायचं आहे. पुढचं मार्गदर्शक आणि स्थापना सेवेचा परिणाम पाहण्यासाठी किंवा आढावा घेण्यासाठी आपण त्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे, मी आत्ताच तुमचंच उदाहरण दिलं की तुम्हाला जे मार्गदर्शन केलंय 2 वर्षामध्ये त्या मार्गदर्शनाचा काही उपयोग झालाय की नाही तुमच्या जीवनामध्ये? तुमच्या क्षमता विकसित झालेल्या आहे. त्या क्षमतांचा उपयोग तुम्ही ज्या ठिकाणी स्थापन होणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीला लागणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात त्या व्यवसायामध्ये तुम्हाला होतोय की नाही? आपण सर्टिफिकेट कोर्स इन कम्युनिकेशन स्किल किंवा सॉफ्ट स्किल असा कोर्स तुम्ही शिकता आहात. त्या कोर्सचा उपयोग तुम्हाला इतरांशी संवाद साधण्यासाठी होतोय की नाही? इतरांना तुम्ही आपलं म्हणणं पटवून देतायत की नाही? आंतरवैयक्तिक संबंध निर्माण करण्यास किंवा प्रस्थापित करण्यामध्ये त्या कोर्सचा तुम्हाला किती उपयोग होतो आहे हे पाहण्यासाठी म्हणून अनुधावन सेवेचा उपयोग होईल. म्हणजेच मार्गदर्शक आणि स्थापना सेवेचा परिणाम नेमका कसा झालेला आहे हे पाहण्यासाठी अनुधावन सेवा आहे किंवा याचं महत्व आहे. अनुधावन कार्याचे मार्ग नेमके कोणते आहेत? मग कोणत्या मार्गाने ते केलं जात असतं? तर माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. तुम्ही महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला येणार, एखाद्या वेळेस तुम्ही महाविद्यालयात आले की तुम्हाला सहज प्रश्न विचारले जातील की आपल्या शिक्षणाचा काही उपयोग होतोय की नाही, तुम्हाला त्याचा काही भावी आयुष्यामध्ये उपयोग होतोय की नाही, किंवा काय काय त्याच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला उपयोग होतोय, तुमच्या व्यवसाय व्यतिरिक्त इतर ठिकाणी तुम्हाला त्या ज्ञानाचा कसा उपयोग होतो आहे, या संदर्भामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. शाळा महाविद्यालय आपल्या माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित केले जातात करतात आणि त्या मेळाव्यांमधून या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जात असतात. त्याचबरोबर व्यावसायिकांच्या पण मुलाखती घेतल्या जातात. ज्या ठिकाणी आपण विद्यार्थ्याला स्थापन केलेलं आहे, ज्या ठिकाणी ज्या व्यवसायामध्ये आपण विद्यार्थ्याला पदार्पण केलेलं आहे, विद्यार्थ्याने आपण त्याची शिफारस केलेली आहे किंवा त्या व्यवसायासाठी माहिती आपण त्याला देऊन त्या व्यवसायामध्ये तो स्थापित झालेला आहे, त्या व्यावसायिकाने नेमकं त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे. ते व्यावसायिक त्याच्या माहिती कार्याच्या संदर्भामध्ये समाधानी आहेत की नाही, त्याला खऱ्या अर्थाने त्याच्या क्षमतांचा उपयोग होतो की नाही, या संदर्भातल्या मुलाखती व्यावसायिकांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्याद्वारे अनुधावन सेवा ही घडून येत असते किंवा फॉलोअप घेतला जात असतो. दुसरं आहे माजी विद्यार्थी व व्यावसायिक यांच्याकडून प्रश्नावली भरून घेतली जाते. फक्त मुलाखती घेतल्या जात नाही, तर काही वेळेला आपल्याकडे रेकॉर्ड मेंटेन केलं जात असतं. त्या मुलाखतींचं रेकॉर्डिंग केलं जात असतं. काही वेळेला प्रश्नावली भरून घेतली जात असते, निरीक्षणं केली जातात, त्या निरीक्षणाच्या नोंदी असतात. या सगळ्या गोष्टी या अनुधावनामध्ये केल्या जात असतात. माजी विद्यार्थ्यांची पत्र काही येतात. एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये जर स्थापन झाला की तो तिथून पत्र पाठवतो, सर तुम्ही हे हे जे मला शिकवलेलं आहे त्याचा उपयोग मला या शाळेमध्ये हे कार्य करताना झाला. सर तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करावं, मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करावं हे आम्हाला त्यावेळेला खूप चांगलं शिकवलं, त्याचा उपयोग मी माझ्या विद्यार्थ्यांना करतो आहे. अशा आशयाची जी माझी विद्यार्थ्यांची पत्र येतात ते पत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अनुधावन सेवेचा तो प्रकार असतो. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ही अनुधावन सेवा आवश्यक असते किंवा हे सगळ्या कार्यासाठी अनुधावन सेवा ही आवश्यक असते. ठीक आहे. पुढची सेवा आहे संशोधन सेवा. तुमच्या लक्षात येत असावं अशी अपेक्षा आहे. लक्षात येते? येस मॅम. ओके ओके. संशोधन सेवा पुढची सेवा आहे. मार्गदर्शन सेवाच्या विकासासाठी त्याच्याशी संबंधित जे काही संशोधन आवश्यक आहे ते संशोधन कार्य करणं गरजेचं असतं. फक्त मार्गदर्शन करून उपयोग नाही, तर त्याच्यामध्ये संशोधन जर आपण केलं तर वैज्ञानिक दृष्ट्या किंवा आपण काय म्हणतो त्याला अतिशय अधिकृत अशी माहिती आपल्याला मिळते. आणि म्हणून
या संशोधन कार्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता असते. त्याची आवश्यकता काय काय ते बघा. मार्गदर्शन कार्यक्रमात निरंतर सुधारणा होण्यासाठी. मार्गदर्शन कार्यक्रम तेच ते करत राहिलो आपण, तर त्याच्यामध्ये एक टीडीएसनेस येतो, एक प्रकारचा त्याच्यामध्ये एकांगीपणा येतो, त्याचं एककल्ली स्वरूप निर्माण होतं. ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आपल्याला समावेश करायचा आहे. याकरिता म्हणून संशोधन हाती घेतलं जात असतं. वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करून या मार्गदर्शन सेवांमध्ये नाविन्यपूर्णता आणण्यासाठी म्हणून आपल्याला आणि त्याच्यामध्ये निरंतर सुधारणा होण्यासाठी या संशोधनाची आपल्याला आवश्यकता असते. त्याचबरोबर समाज आहे किंवा व्यक्ती आहे किंवा समाज आहे, हे शाळा आहे. हा शाळा असा शब्द वाचायचा आहे. शाळा आणि समाज यांच्याकडून मार्गदर्शन सेवांना पाठिंबा मिळावा किंवा समर्थन मिळावं यासाठी म्हणून संशोधन कार्य हाती घेतलं जात असतं. शाळेकडून समाजाकडून जर मार्गदर्शन सेवेला समर्थन मिळालं, पाठिंबा मिळाला, तर शाळेला ते कार्य करणं सोयीचं होतं. मग हा त्यांचा पाठिंबा कसा मिळवता येईल यासाठी संशोधन कार्य हाती घेतले जातात. संशोधनाच्या माध्यमातून छोटे छोटे एक प्रोजेक्ट हाती घेतले जातात, छोटे छोटे प्रकल्प हाती घेतले जातात आणि त्याद्वारे समाजाच्या व्यक्तींना पण किंवा समाजातील ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहे, पालक आहे, त्यांना पण त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यासाठी आपल्याला सहयोग मिळवता येतो किंवा या सेवेला पाठिंबा आपल्याला मिळवता येतो. प्रशासनामध्ये सहयोगासाठी कर्मचाऱ्यांची जाणीव जागृती आपल्याला करायची असते. प्रशासन करताना फक्त प्राचार्य किंवा मुख्याध्यापक एकटा प्रशासन करत नाहीत, तर प्रशासनासाठी जे आवश्यक क्लर्क आहेत किंवा जो एकंदरीत सपोर्टिंग स्टाफ आहे, त्या स्टाफमध्ये पण जाणीव जागृती करणं गरजेचं असतं. मार्गदर्शन सेवा ज्या वेळेला आपण पुरवतो त्यावेळेला सहाय्यक म्हणून जे मार्गदर्शक असतात त्यांचं प्रशिक्षण असेल, त्या प्रशिक्षणामध्ये कोणत्या अडचणी येतात, त्या अडचणी कशा दूर कराव्या यासाठी म्हणून संशोधन कार्य हाती घेणं गरजेचं असतं. म्हणून संशोधन सेवेची आपल्याला आवश्यकता असते आणि एकंदरीतच व्यावसायिक विकासाला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर संशोधन कार्य आवश्यक असतं. संशोधन केल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्याला करता येतो किंवा जे कार्य सुरू आहे त्या कार्यामध्ये काही बाबी अशा असतील की त्याची आपल्याला आवश्यकता नाही, तर त्या आपल्याला गाळता येतात किंवा त्या आपल्याला कमी करता येतात. म्हणजे काही बाबींचा अंतर्भाव करणं, काही बाबींची आवश्यकता नसताना त्या कमी करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला संशोधनाच्या निष्कर्षाच्या माध्यमातून करता येतात. यासाठी म्हणून संशोधनाची आवश्यकता. हे संशोधन आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये पुरवू शकतो किंवा करू शकतो, तर पहिला आहे वैयक्तिक. व्यक्तीची वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला संकलित करायची असेल तर संशोधन कार्य हाती घ्यावं लागेल. आपल्याला शोध घ्यावा लागेल की या व्यक्तीची माहिती आपल्याला कुठून कुठून मिळेल, कुठे कुठे तिने नोंदणी केलेली आहे. मग तिच्या कुटुंबाकडून आपल्याला माहिती मिळू शकेल, शाळेकडून मिळू शकेल, तिचा मित्रपरिवार आहे किंवा एकंदरीतच तिचे हितचिंतक आहे, तिचं समाजाकडून ती माहिती मिळू शकेल. म्हणजे आपल्याला हे संशोधन हाती यासाठी घ्यायचं आहे की त्या व्यक्तीची वस्तुनिष्ठ खरी माहिती आपल्याला संकलित करायची असेल तर त्यासाठी संशोधन कार्य हाती घ्यावं लागेल. म्हणून हे वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठीचं हे पहिलं क्षेत्र. दुसरं आहे समुपदेशनातील संशोधन. समुपदेशन आपल्याला करायचं आहे. मग समुपदेशनाचे घटक नेमके कोणते, समुपदेशनाचे प्रकार कोणते किंवा समुपदेशन सेवा करताना नेमकं त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण रीतीने ते कसं करावं की जेणेकरून वेळ, काळ, पैसा याची बचत होऊ शकेल आणि समुपदेशन सेवा सुद्धा त्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या आपल्याला देता येऊ शकेल किंवा त्या व्यक्तीच्या समस्येचं निराकरण कमीत कमी वेळेमध्ये होऊन ते व्यक्तीच्या समस्येचं समाधान ती स्वतः करू शकेल, ती स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम बनू शकेल. यासाठी म्हणून समुपदेशनामध्ये आपल्याला संशोधन करावायचं आहे. पुढचं क्षेत्र जे आहे ते अनुधावन सेवेकरिता आपल्याला संशोधन करायचं आहे. प्रारंभिक ज्या काही सेवा असतात, आपण विद्यार्थ्याला स्थापन केलं की ते स्थापन केल्यानंतर तो त्या कार्यामध्ये समाधानी आहे की नाही यासाठी आपण अनुधावन करतो. मग हे अनुधावन सेवा करताना आपल्याला कोणते निकष अवलंबायचे आहे, एखाद्या प्रश्नावलीची रचना करायची असेल तर ती रचना नेमकी कशी करायची, त्यासाठीचे आपल्याला संदर्भ पुस्तकं नेमके कोणते आहे, या सगळ्यांसाठी आपल्याला शोध घ्यावा लागेल. म्हणून या अनुधावन सेवेकरिता सुद्धा आपल्याला संशोधनाची आवश्यकता आहे. आणि मूल्यमापन करायचंय पुढचं
हे उद्देश आपला साध्य झालाय की नाही यासाठी आपण मूल्यमापन करत असतो. मग जो उद्देश ठरवलेला आहे तो उद्देश सफल झाला की नाही यासाठी म्हणून आपल्याला मूल्यमापन सेवा हाती घ्यायची आहे. या मार्गदर्शन, बघा असं म्हटलं जातं की मार्गदर्शन प्रक्रिया जी आहे ती केव्हा परिपूर्ण होते, तर ज्या वेळेला आपण मूल्यमापन करतो त्यावेळेला त्या मार्गदर्शन सेवेला व्यावहारिक आणि उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करावं लागतं. आणि खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केल्यानंतर किंवा मूल्यमापन केल्यानंतर ती मार्गदर्शन सेवा परिपूर्ण झाली असं म्हटलं जातं. मग या सगळ्यांमध्ये आपल्याला या संशोधन सेवेचा उपयोग होतो. ठीक आहे, सगळ्या सेवा लक्षात आल्या? उद्बोधनापासून तर संशोधनापर्यंत अशा एकंदरीत 6 सेवा मार्गदर्शन कार्यासाठी उपयुक्त ठरतात. शाळेमध्ये या सगळ्या सेवांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन पुरवायचं आहे, जेणेकरून तो त्याच्या भावी जीवनामध्ये एक उत्तम नागरिक म्हणून समाधानकारक जीवन व्यतीत करण्यासाठी स्थिर होऊ शकेल किंवा तो सिद्ध होऊ शकेल. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढे जायचंय की थांबायचंय? जायचंय की थांबायचंय? हॅलो. येस मॅम. कंटिन्यू करायचंय? हो मॅम, पुढे जायचंय. गुड. स्कूल गायडन्स कमिटी, पुढचा दुसरा जो घटक आहे आपला तो स्कूल गायडन्स कमिटी, शालेय मार्गदर्शन समिती. ही शालेय मार्गदर्शन समिती, तिची रचना नेमकी काय आहे, तिची भूमिका काय आहे आणि कार्य काय, याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा, शालेय समिती म्हणजे आणखी काय, तर दुसरं तिसरं काही नाही तर विद्यार्थ्याला त्याची समाधान प्रगती करण्यासाठी शिक्षक आणि इतर व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. मग या इतर व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शाळेमध्ये मार्गदर्शक असतील किंवा समुपदेशकाची निवड केलेली असेल, या सगळ्या व्यक्ती एकत्रित येऊन विद्यार्थ्याला जे मार्गदर्शन पुरवतात या सगळ्यांची एक समिती स्थापन केली जाते आणि त्या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि समुपदेशन या दोन्ही सेवा पुरवल्या जातात. त्याला म्हणतात शालेय मार्गदर्शन समिती. या शालेय मार्गदर्शन समितीमध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये पालकांचा समावेश होतो, कारण पालक हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पालकांच्या मदतीशिवाय तो अशक्य आहे. मग पालकांचा समावेश या समितीमध्ये होतो. समाजातील ज्या काही प्रतिष्ठित व्यक्ती आहे, समाजातील सदस्य जे आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, त्यांचा समावेश या समितीमध्ये होतो. त्याचबरोबर प्रशासक असतील, प्रशासक म्हणजे एखाद्या वेळेला शिक्षणाधिकारी असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांचा समावेश या समितीमध्ये होतो. तज्ञ मार्गदर्शक असेल, विषय तज्ञ असतील, या सगळ्यांचा या समितीमध्ये समावेश होतो. आणि त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील, हे या समितीचे अध्यक्ष असतात. आणि जे मार्गदर्शक शिक्षक असतात किंवा समुपदेशक असतात ते या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्य करत असतात. म्हणजे या सगळ्यांची, या समितीची सभा बोलवण्यापासून, तिचं कीर्द लिहिण्यापासून किंवा एकंदरीतच समितीमध्ये कोणते कोणते विषय आपण चर्चेला घ्यायचे आहे, ते इतिवृत्त नेमकं कसं तयार करायचं आहे, सभा संपल्यानंतर तिचं अहवाल लेखन कसं करायचं आहे, तो अहवाल केल्यानंतर तो प्रकाशित कसा करायचा आहे, हे सगळं कार्य या सदस्य सचिवांना करावं लागतं अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली. म्हणून या समितीचं कार्य हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी केलं जात असतं. विद्यार्थ्याला शाळेमध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये, त्याचं शालेय जीवन अतिशय निकोप जावं यासाठी, त्याचा निकोप विकास व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि एक समाजाला सुदृढ असा नागरिक मिळावा, यासाठी म्हणून या शालेय समितीचं कार्य चालत असतं. मग त्या शालेय समितीची रचना बघता बघता त्यातले सगळे सदस्य नेमकं काय काय आहेत त्याचा विचार करूया. पहिला आहे अध्यक्ष. हा अध्यक्ष म्हणजे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक असतो. शाळेचे मुख्याध्यापक हे त्या शालेय समितीचे प्रमुख असतात, कारण शाळेचा प्रमुख हाच त्या समितीचा प्रमुख असतो. दुसरा आहे सचिव. मी आत्ता मगाशी सांगितलं की समुपदेशक किंवा व्यावसायिक शिक्षक असतील किंवा मार्गदर्शक असतील शाळेमधले, किंवा त्यांची निवड केलेली असेल,
ते नसतील तर स्पोर्टचे शिक्षक असतील, क्रीडा शिक्षक असतील, अशा कुठल्याही शिक्षकापैकी एक शिक्षक या समितीचे सचिव असतात. म्हणजे समुपदेशक शाळेमध्ये नेमलेला असेल तर समुपदेशक असतील, मार्गदर्शक शिक्षक नेमलेले असतील तर मार्गदर्शक असतील, किंवा एखादे विशेष शिक्षक नेमलेले असतील तर ते असतील, किंवा संगीत शिक्षक असतील, किंवा खेळाचे शिक्षक असतील, किंवा ज्याला आपण म्हणू स्पोर्ट टीचर, अशा कुठलाही एक शिक्षक या समितीचा सदस्य सचिव असतो. आणि शक्य असल्यास पूर्ण वेळ समुपदेशकाची निवड करावी असं या ठिकाणी अपेक्षित असतं. पण मी जसं मागे तुम्हाला म्हटलं की सगळ्या शाळांमध्ये समुपदेशक असणं हे अपेक्षित आहे, तरी सुद्धा कुठल्याही शाळेवर आजपर्यंत समुपदेशकाची निवड करण्यात आलेली नाही. मग एक सहाय्यक शिक्षक जो असतो, त्या सहाय्यक शिक्षकाला मात्र प्रशिक्षण दिलं जात असतं आणि ते समुपदेशक म्हणून या ठिकाणी कार्य करतात. पुढचा आपला तिसरा जो काही घटक आहे किंवा सदस्य आहे ते म्हणजे अधिकारी किंवा सदस्य किंवा शिक्षक प्रतिनिधी. जे शिक्षक प्रतिनिधी असतील शाळेमध्ये, किंवा काही वेगवेगळे गट असतील शिक्षकांचे किंवा संघटना असतील, त्या संघटनेचे काही पदाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रतिनिधी घेतले जात असतात. वैद्यकीय अधिकारी, शाळेमध्ये वैद्यकीय अधिकारी नियुक्त केलेले असतात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक शाळेने एक वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते, किंवा ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणं शक्य नाही अशा ठिकाणी जे सरकारी दवाखाने आहेत, आपल्या गावामध्ये असतील किंवा गावाच्या शेजारी असतील, तर त्या सरकारी दवाखान्यातले जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरांशी करार केलेला असतो आणि त्यांनी त्या शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करणं गरजेचं असतं. असे वैद्यकीय अधिकारी या समितीचे सदस्य म्हणून कार्य करतात. पुढचा आहे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किंवा सचिव किंवा सदस्य. शाळा ज्या व्यवस्थापनाची आहे, ज्या मॅनेजमेंटची आहे, त्या मॅनेजमेंटचे अध्यक्ष असतील किंवा त्या मॅनेजमेंटचे सचिव असतील किंवा त्या मॅनेजमेंटचे सदस्य असतील, म्हणजे अध्यक्षांचे जे प्रतिनिधी असतील ते प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये सदस्य म्हणून कार्य करत असतात. पुढचं शारीरिक शिक्षक जे असतील, फिजिकल टीचर ज्याला आपण म्हणतो, हे शारीरिक शिक्षक या समितीचे सदस्य असतील. आणि समाजातील काही तज्ज्ञ व्यक्ती, 2 तज्ज्ञ व्यक्ती किंवा 3, मोठं जर असेल शाळेचा परिसर किंवा सामाजिक परिसर खूप मोठा असेल, तर त्या परिसरानुसार 2 ते 3 व्यक्तींची समाजातून सदस्य म्हणून निवड केली जात असते. अशा एकंदरीत साधारणपणे 10 व्यक्तींची ही शालेय समिती असते. या 10 व्यक्तींच्या माध्यमातून या समितीचं कार्य चालत असतं. हा, मग आता या समितीची भूमिका नेमकी काय आहे, त्या समितीने कार्य काय करायचंय, तिचं स्ट्रक्चर लक्षात आलंय, एकंदरीत तिची संरचना लक्षात आली आपल्या. शाळेचे मुख्याध्यापक हे अध्यक्ष असतात, तर शाळेचे शिक्षक जे आहेत, शिक्षक मार्गदर्शक असतील, समुपदेशक असतील, किंवा ज्या शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून ट्रेनिंग दिलेलं असेल, प्रशिक्षण दिलेलं असेल, किंवा एक कुठलेही शिक्षक, भाषेचे शिक्षक असतील किंवा विषय शिक्षक असतील, ज्यांना विशिष्ट असं प्रशिक्षण दिलेलं आहे, असे शिक्षक किंवा अनुभवी शिक्षक या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्य करतील. आणि बाकीचे हे सगळे अधिकारी किंवा या सगळ्या व्यक्ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या समितीमध्ये कार्य करतील. ठीक आहे, लक्षात येत आहे का? येस मॅम. ओके. पुढचं आहे या समितीची भूमिका आणि कार्य. या समितीची काय भूमिका आहे, शालेय मार्गदर्शन समिती का आवश्यक आहे, तर पहिलं कार्य तिचं आहे की समस्येच्या स्वरूपानुसार मार्गदर्शन. पण शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. काही विद्यार्थ्यांना शारीरिक व्यंग असतं, काही विद्यार्थ्यांना शारीरिक काही व्याधी असतात, मग काही विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो, काही विद्यार्थ्यांना त्याची तब्येत मध्येच बिघडते. तर अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्येच्या स्वरूपानुसार त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. काही विद्यार्थ्यांना सतत भीती वाटत असते, मग अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असतं. काही विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांशी सतत वादविवाद करत असतात, भांडण करत असतात, किंवा त्यांना अभ्यासामध्ये अडथळे आणत असतात. मग हे विद्यार्थी असं का वागतात, त्यांच्या वागण्यामागचं कारण नेमकं काय आहे, या सगळ्यांचा उहापोह या समितीमध्ये केला जात असतो. आणि त्या समस्येच्या स्वरूपानुसार त्या विशिष्ट अशा विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केलं जात असतं. व्यक्तिभिन्नता लक्षात घेऊन व्यक्तिगत बुद्धिमत्ता असेल, कौशल्य असेल किंवा विद्यार्थ्याची अभिरुची आहे ती ओळखून त्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन पुरवलं जात असतं. त्या विद्यार्थ्याचा एकंदरीत सार्वत्रिक विकास व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याच्या अंगी जे जे काही गुण कौशल्य आहे त्यांना वाव मिळावा, त्याला संधी द्यावी, या दृष्टिकोनातून ही समिती कार्य करत असते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या एकंदरीतच गुणांना वाव मिळावा, संधी मिळावी, यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करायचं असेल तर त्याची चर्चा या समितीमध्ये होते आणि ते कार्य या समितीकडून पूर्णत्वास आणलं जात असतं. पुढचं व्यावसायिक मार्गदर्शन. व्यावसायिक मार्गदर्शन पुरवण्याचं काम सुद्धा ही समिती करत असते. आपण मगाशीच पाहिलं की योग्य व्यक्तीला योग्य काम जर दिलं तर तो त्या कामाच्या ठिकाणी समाधानी असतो. मग योग्य व्यक्ती म्हणजे व्यक्तीच्या क्षमता असतील, तिचे गुणकौशल्य असतील, तिचं एकंदरीत शिक्षण असेल किंवा तिने पूर्ण केलेला अभ्यासक्रम असेल, या सगळ्यांचं स्वरूप लक्षात घेऊन त्या कामासाठी त्या व्यक्तीची निवड केली जात असते. मग त्यासाठी म्हणून हे व्यावसायिक मार्गदर्शन पुरवण्याचं काम ही शालेय समिती करत असते. असे त्या व्यक्तीच्या गरजांना अनुसरून व्यवसाय कोणते कोणते आहेत किंवा तिच्या भविष्यकालीन गरजा नेमक्या कोणत्या आहेत, त्या गरजा लक्षात घेऊन तिला व्यवसायाची निवड करण्यासाठी ही समिती माहिती पुरवत असते किंवा एकंदरीतच वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक माहिती करून देण्याचं काम ही शालेय समिती करत असते. आधार देणे सगळ्यात महत्वाचं काम ही शालेय समिती करत असते. बघा, समुपदेशकाने समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना आधार द्यावा हे आपल्याला माहिती आहे, कारण त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी आपल्याला समृद्ध करायचं आहे किंवा त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी तो समृद्ध व्हावा, सिद्ध व्हावा, यासाठी म्हणून आपण समुपदेशन सेवा पुरवत असतो. या समुपदेशनाच्या आधारे या समितीचा सदस्य सचिवच मुळात समुपदेशक असतो. या समुपदेशकाने असे विद्यार्थी ओळखून, समस्याग्रस्त विद्यार्थी ओळखून त्यांना आवश्यक ते समुपदेशन करावं, त्याला त्या समस्येचं कारण नेमकं काय आहे ते लक्षात घेण्यासाठी मदत करावी आणि ते लक्षात आल्यानंतर त्याला इतकं सक्षम बनवावं की तो स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकेल आणि आपली समस्या सोडवू शकेल. यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना आधार देणं, त्याच्या समस्याच्या निराकरणासाठी त्याला मदत करणं, हे या शालेय समितीचं कार्य आहे. एकंदरीत त्या समुपदेशकाचं ते कार्य आहे. आणि समस्येचं निराकरण करणं, त्या व्यक्तीला आपण समस्येच्या मुळापर्यंत घेऊन गेलो की ती योग्य निर्णय घेऊ शकेल, सत्य परिस्थिती तिच्या लक्षात येईल आणि तिच्या समस्येचं निराकरण होऊ शकेल. हे झालं समुपदेशनाचं. पण मार्गदर्शन, अनेक विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, त्या अडचणी जाणून घेणं, त्या अडचणीच्या मागचं कारण ऐकून घेणं किंवा त्या अडचणी का उद्भवल्या याची शहानिशा करणं आणि त्यावर उपाय शोधणं, उपाय शोधून त्या समस्येचं निराकरण करणं, हे कार्य या शालेय समितीला करावं लागतं. विद्यार्थ्यांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देणं. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, शालेय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, त्याच्यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवावा, यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना पुढाकार घेण्यास सहकार्य करणं. या समितीने विद्यार्थ्यांना आश्वस्त करावं किंवा या समितीने विद्यार्थ्यांचा इतका पाठपुरावा करावा त्या कार्याचा की विद्यार्थी त्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतील. म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांनी त्या कार्यामध्ये सहभागी व्हावं, उत्साहाने सहभागी व्हावं, यासाठी म्हणून या समितीने कार्य करायचं आहे. आणि पुढचं आव्हान स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे. जीवनामध्ये अनेक आव्हानं आपल्याला येत असतात, वेगवेगळ्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. या समस्यांना कशा प्रकारे तोंड द्यावं, त्यासाठी आपण सक्षम कसं बनावं, यासाठी या समितीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असतं. म्हणजे जीवनामधली आव्हानं जर त्याला पेलायला शिकवली तर तो कुठल्याही आव्हानांना सहजगत्या तोंड देऊ शकेल आणि जीवनामध्ये आलेल्या अडथळ्यांवर मात करून एक समृद्ध असं जीवन तो जगू शकेल. माणूस म्हणून सक्षमरित्या जीवन जगण्यासाठी तो तयार होऊ शकेल, असं मार्गदर्शन या समितीने विद्यार्थ्यांना पुरवायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या क्षमता आहेत, कौशल्य आहेत, त्याचं कौतुक या समितीने करायचं आहे. विद्यार्थ्याला बघा, कुठल्याही विद्यार्थ्याला त्या शाबासकीची थाप आपण त्याच्या पाठीवर ठेवली की तो पुढचं कार्य करण्यासाठी त्याला एक प्रकारे प्रेरणा मिळत असते. कुठल्याही व्यक्तीला आपण शाबासकीची थाप दिली की ती व्यक्ती काम करण्यासाठी पुन्हा एकदा प्रोत्साहित होते, ती आणखी नव्या जोमाने काम करू लागते.
मग तसं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या ज्या काही क्षमता असतील, कौशल्य असतील, त्याने केलेलं उत्कृष्ट कार्य असेल, त्याने केलेलं उत्कृष्ट निबंध लेखन असेल, वादविवाद असेल, किंवा त्याने मिळवलेलं एखादं छोटंसं बक्षीस असेल, त्याने घेतलेला एखाद्या कार्यामध्ये सहभाग असेल, एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला असेल, तर या सगळ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. हे कौतुक करण्याचं कार्य या समितीने करावं. सर्व विद्यार्थ्यांच्या समोर त्याचं नाव अनाऊन्स करावं किंवा त्याचं नाव आपण घोषित करावं की अशा या प्रकारच्या विद्यार्थ्याने अशा अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. या घोषणेमधून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं आणि इतर विद्यार्थी ते कार्य करण्यासाठी उत्सुक होतात. ते कार्य करण्यासाठी ते पुढाकार घेतात आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आपण त्या कार्यामध्ये सहभागी करून घेतो. हे कार्य या समितीला करायचं आहे. आणि नवनवीन माहिती विद्यार्थ्यांना करून देणं, व्यवसायाच्या संदर्भातली असेल, अभ्यासक्रमाच्या संदर्भातली असेल, अभ्यासक्रमामधले बदल असतील, शिक्षणामध्ये येऊ घातलेले बदल असतील. जसं आता नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नेमके काय काय बदल आहे, अशा नवीन शैक्षणिक माहितीची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचं कार्य ही शालेय समिती करत असते. अशा प्रकारे या शालेय समितीला आपली भूमिका करावयाची असते. पुढचा आपला जो तिसरा घटक आहे, उपघटक, तो आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. ठीक आहे? लक्षात आलंय सगळ्यांच्या? हो आलाय. Yes, yes, ma'am. उद्याच्या तासाला आपण घेऊया पुढचं. ठीक आहे?